महाराष्ट्रातनं गेल्या 5 वर्षात तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त महिला आणि मुली बेपत्ता झालेल्या आहेत। राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोनं ही धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं स्त्रीधन बेपत्ता होण्यामागे नेमकं काय कारण आहे असा सवाल आता उभा राहिलाय आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर मुली आणि महिला या नेमक्या गायब का होतायत या प्रश्नाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचं एक मोठं आव्हान तपास यंत्रणांपुढे आता उभं ठाकलेलं आहे। पाहुयात या संदर्भातला हा एक सविस्तर रिपोर्ट। LLMचा फॉर्म भरायला निघाली होती ती, परत काय घरी आली नाही। आजपर्यंत आज 9 महिने होतील। महाराष्ट्रातील स्त्रीधन कुठे गायब होत आहे? 4 वर्षात लाखांपेक्षा जास्त महिला बेपत्ता। महाराष्ट्रातील लापता लेडीजचं कारण काय? या आहेत वर्षा गायकवाड। विशेष मुलांच्या खास शाळेत त्या गेली 3 दशकं सेवा करतात। त्यांचा पोटचा गोळा असलेली 30 वर्षांची मुलगी गौरी 9 महिन्यांपासून कुर्ला नेहरू नगर परिसरातून गायब झाली। तर लवकर घरी ये राजा, ते सगळेजण वाट बघतायत। सोनू तू जर मला बघत असशील, पप्पांना बघत असशील, चिंटू पण तुझी खूप आठवण काढतोय, कुठे असशील बेटा मला एकदा फोन कर आणि घरी ये। विधी शाखेची एक गुणवंत विद्यार्थिनी असलेली गौरी सकाळी वॉकला बाहेर पडली, ती आजवर परत आलीच नाही। आपल्या मुलीच्या शोधासाठी वर्षा आव्हाड देशभरात चपला झिजवताय। घरात असताना त्यांचे पाणावलेले डोळे उंबरठ्याकडे लागून राहिलेले असतात। आपली मुलगी परत येईल या आशेनं। आम्ही म्हटलं की बाबा एवढं शिक्षण घ्यायचं, म्हटल्याच्या नंतर थोडंसं आपण आता थोडं लग्नाच्या तर वळूया म्हणून। पण तिचं म्हणणं होतं की नाही मला अजून शिकू देत, अजून मला 2 वर्ष शिकायचं आहे। तर म्हटलं ठीक आहे। पण LLMचा फॉर्म भरायला निघाली होती ती आणि आम्ही म्हटलं की एवढ्या सकाळी, तर ती म्हणे नाही मी आता सध्या वॉक करून येते म्हणून। आणि वॉक करून येते, तिने बॅग ठेवली एका ठिकाणी, पण ती परत काय घरी आली नाही। आजपर्यंत आज 9 महिने होतील, ती घरी आली नाही अजून। आम्ही खूप वाट बघतोय तिची। ती स्वतःबरोबर काहीच घेऊन गेली नव्हती, मोबाईल नाही काही नाही। ते जे सगळे डॉक्युमेंट होते ते नेहरूनगरचा एक फुलवाला त्याच्याकडे ती ठेवून गेली। ते त्यांनी रात्री 10:30 वाजता नेहरूनगर पोलीस स्टेशनला आणून दिले। म्हणजे पोलिसांनाही काय तपास लागला नाही, कारण तिच्याकडे काहीच नव्हतं, मोबाईल ट्रेस करण्यासारखं काहीच नव्हतं ना त्यांच्याकडे। तेही शोध घेत आहेत पण त्यांनाही अपयश येत आहे। आमचं कसलंही तिच्यावर बंधन नाही, काय प्रेशराईज नाही आहे कुठल्याही बाबतीत। म्हणजे तू काही केलंस तरी ते आम्ही मान्य करू, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुला काही करणार नाही। तू जिथे असशील लवकरात लवकर घरी ये। नेहरू नगर पोलीस ठाण्यात जाऊन जेव्हा ABP माझानं या केसचा पाठपुरावा केला, तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा नियमित शोध सुरू असल्याची माहिती दिली। मात्र तांत्रिकदृष्ट्या गौरीचा काहीच मागमूस लागत नसल्याची त्यांनी खाजगीत कबुलीही दिली। मुलगी आणि महिला बेपत्ता होण्याबाबत महाराष्ट्राचा देशात 5वा क्रमांक लागतो। 2018 साली अल्पवयीन मुली 2063 तर महिला 27,177 अशा एकूण 29,240 जणी बेपत्ता झाल्यात। तर 2019 साली 2,323 अल्पवयीन मुली तर 28,646 महिला अशा एकूण 30,969 महिला बेपत्ता झाल्या। तर 2020 साली 1,422 अल्पवयीन मुली तर 21,735 महिला अशा एकूण 23,157 महिला बेपत्ता झाल्या। तर 2021 साली 1,158 अल्पवयीन मुली तर 19,445 महिला अशा एकूण बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या आहे 20,603। तर 2022 साली 1,493 अल्पवयीन मुली तर 22,029 महिला अशा एकूण 23,522 जणी बेपत्ता झाल्या। आपल्या गायब झालेल्या मुलीसाठी एका माजी सैनिकानं या संदर्भात हायकोर्टाचे दरवाजे ठोठावलेत। गायब झालेल्या महिलांचा मानवी तस्करी, अनैतिक धंदे आणि प्रसंगी दहशतवादी कारवायांसाठीही वापर झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षात समोर आल्या आहेत। त्यामुळे या विषयाकडे तितक्याच गंभीरतेने पाहत हे प्रकार थांबवण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची मागणी
या याचिकेतून कोर्टाकडे करण्यात आली आहे. आपली महाराष्ट्राची मुलींच्या लापता होणं, महिलाचं लापता होणं एक चिंता अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. मी आवाहन करते पांडेजीला की त्यांनी त्वरित ते रिपोर्ट सादर करावा अँड टू एन्श्योर अँड कन्व्हिन्स द पीपल ऑफ महाराष्ट्र की सगळी महाराष्ट्राची मुलीचा आम्ही शोध लावला आहे आणि ते सुरक्षित आहे. या केसेसमध्ये बऱ्याचदा महिलांना परराज्यात किंवा थेट परदेशात नेलं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे केंद्रीय गृह विभागानं यात अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण हतबल झालेले कुटुंबीय आधी पोलीस, मग महिला आयोग, मग मानवाधिकार आयोगात चकरा मारत असतात. पण बऱ्याचदा त्यांच्या पदरी पडते ती केवळ निराशा. तुम्ही जर कुठल्या पोलीसमध्ये कंप्लेंट केलेली असेल किंवा कुठल्या कमिशनमध्ये कंप्लेंट केली असेल तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकत नाही. प्रश्न हाच आहे की स्त्रीचे राईट्स पण ह्युमन राईट्समध्ये येतात. मग वुमेन्स कमिशनला खरंच पॉवर का नाही आहे? जे पण लॉज आहेत, SOP आहेत, असं नाही आहे ना की लॉज नाही आहे, काही नाही आहे, सगळं आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशनच होत नाही आहे आणि त्याच्यामुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रोज घरात बागडणारी मुलगी असो की घराला घरपण देणारी महिला असो, काही क्षणांआधी आपल्या आजूबाजूला असणारी व्यक्ती अचानक गायब होते. हे काळीच पिळवटून टाकणार आहे. आणि अशा बेपत्ता होणाऱ्या महिलांचा आकडा लाखोंच्या घरात असेल तर ते गंभीर आणि चिंता वाढवणार आहे. रोज वावरणाऱ्या एखाद्या व्यक्ती अशी अचानकपणे निघून जाणं हे खरोखर एखाद्या कुटुंबावर कशा प्रकारचा आघात घालू शकतं हे आज आव्हाड कुटुंबियांच्या अवस्थेकडे बघून आपल्याला सांगता येईल. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे की अशा अनट्रेसेबल केसेसमध्ये काय होतं, त्यांचा शोध लावण्यासाठी काही विशेष पथकं किंवा काही विशेष उपाययोजना केल्या जात आहेत का, यावर सुद्धा आता गांभीर्यानं विचार होण्याची गरज आहे. कॅमेरामन हेमंत कदमचा अमेय राणे, ABP माझा, मुंबई. अत्यंत गंभीर आणि धक्कादायक अशी ही सगळी आकडेवारी समोर आलेली आहे. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अमेय, 2018 ते 2022 या 5 वर्षातली ही धक्कादायक आकडेवारी, 1 लाखांहून जास्त महिला बेपत्ता होत आहेत, त्यांचा पत्ता लागत नाहीये, मागमूस नाहीये काही. आणि ही एक गौरी आव्हाडची एक केस झाली, पण अशा अनेक केसेस आहेत की ज्या अजूनही समोर येऊन सुद्धा त्यांचा कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. अमेय, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच अजिंक्य, खरोखर ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण की गेल्या 5 वर्षाचा डेटा आलेला आहे. 2023चा जो डेटा आहे तो येत्या सप्टेंबर महिन्यात जाहीर होईल अपेक्षा आहे. कारण की जी आकडेवारी असते ती संपूर्ण टॅली करायला काही महिन्यांचा अवधी लागतो. त्यामुळे गेल्या वर्षीचा डेटा आता काय सांगतो हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु हा विषय जितका गंभीर आहे तितकं प्रशासन याबाबत गंभीर आहे का, हा खरं तर सवाल आहे. कारण की जे विविध आयोग आहेत ते आयोग खरंच कार्यरत आहेत की केवळ नावाला त्यांची उभारणी केली जाते, हा प्रश्न आहे. कारण की त्यांच्याकडे जर अधिकारच दिलेले नसतील तर त्यांना कशासाठी बनवलं जातं, हा सवाल आहे. पोलीस यंत्रणा आपली सर्व शक्तीपणाला लावून या महिलांचा शोध घेते, परंतु जर एखाद्याचा ट्रेस लागत नसेल तर पोलिसांच्या सुद्धा तपासाला काही मर्यादा आहेत. जर एखाद्या व्यक्तीकडे मोबाईल नसेल, त्या व्यक्तीने आपलं अकाउंटच कधी कुठे ऑपरेट केलं नाही, तर केवळ मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस तरी किती शोध घेणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे या संदर्भात खरोखर प्रशासनानं काहीतरी कायमच्या ठोस उपाययोजना करण्याची गरज आता निर्माण होते. अजिंक्य. ठीक आहे अमेय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. ABP माझाची ही बातमी बघितल्यानंतर तरी यंत्रणा तातडीनं पावलं उचलतील, प्रशासनाचे जे कर्मचारी अधिकारी आहेत तातडीनं पावलं उचलतील आणि या महिलांचा, या मुलींचा शोध लागू शकेल अशी अपेक्षा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.